मग जिंकलो ना, मग ते कोणाच्या भरोशावर? तुमच्या सगळ्यांच्या भरोशावर. राजकारणामध्ये स्वतःच्या बलबुद्ध्यावर लढायचं, कोणाच्या भरोशावर आपण जन्माला आलेलो नाही. उद्या 100% भारतीय जनता पक्ष आम्हाला मदत करेल असा विश्वास ठेवू. पण जर का उद्या ते नसतील तर आम्ही 1001% जिंकून येऊ हा विश्वास आपण. मला असं वाटतं डॉक्टर साहेब, मी महाराष्ट्रातला पहिला व्यक्ती असा होतो की महाराष्ट्रामध्ये गेल्या 25 वर्ष आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये या ठिकाणी विरोधात लढत असताना फक्त महाविकास आघाडी झाली आणि महाविकास आघाडी झाल्याबरोबर या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मी दिलीप वाघ गेलो आणि त्यांना या बाजार समितीचा मुख्य प्रशासक करणारा कदाचित महाराष्ट्रातला हा किशोरप्पा. त्याच्यामुळे आम्हाला शिकवण आहे, बाळासाहेबांनी दिलेली ही शिकवण आहे की आमच्या रक्तामध्ये गद्दारी नाही आहे. आघाडी झाली आघाडीच्या सोबत प्रामाणिकपणे, युती झाली युतीच्या सोबत प्रामाणिकपणे. आज आपण त्याच पद्धतीने काम करायचं करतोय, त्यांच्या एक पाऊल पुढे आपण करतोय. आणि म्हणून फक्त आपली नियत साफ ठेवायची. बाबांनो, परमेश्वर आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद तुमच्या आणि माझ्या सोबत आहे. आपलं बाण कोणी वाचा करू शकतो. आपण नैतिकता साबूत ठेवलेली आहे. मग ते आघाडी झाली तर आघाडी सोबत आहे, युती झाली तर युतीच्या सोबत आहे. आपल्याला काम करायचं आहे. आणि आज मला अभिमानाने सांगावं सोबत, आज जर का तुम्ही पाहिलं तर देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत. इथे अनेक लोक राजकारणामध्ये 10-20-25 वर्षापासून बाबांनो, हे भावनेवर चालणारं आता राजकारण नाही आहे. इथं वस्तुस्थितीवर चालणारं राजकारण, विकासावर चालणारं राजकारण आहे. बाबांनो, आज मला अभिमानाने सांगावंसं वाटतं, अरे मागच्या टर्मला देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. मी मुख्यमंत्री असताना आज ते नगर विकास खातं डॉक्टर साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे होतं. देवेंद्रजी फडणवीस साहेबांपासून मला या पाचोरा आणि भडगाव शहराचा विकास इथून माझा खऱ्या अर्थाने चालू झाला. अरे करोडो रुपयाचा निधी त्याच भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी करोडो रुपयाचा निधी माझ्या पाचोरा आणि भडगाव शहरासाठी या ठिकाणी दिलेला. तीच परिस्थिती आता एकनाथजी शिंदे साहेब आपले मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे आता नगर विकास खातं आहे. बांधवांनो, आज अशी परिस्थिती पाचोरा आणि भडगाव शहराची आणि तालुक्याची झाली की तुमच्याकडे येणारा प्रत्येक पाहुणा हा तुमचं तर कौतुक करतोच आहे, पण या तुमच्या किशोरप्पाचं सुद्धा कौतुक या पाचोरा आणि भडगाव तालुक्यात. हे फक्त किशोरप्पा करू शकत नाही. बांधवांनो, सत्तेशिवाय शहात्तर चालू शकत नाही. सत्ता असेल तरच हे सगळं कौतुक तुम्ही करू शकता. हे असे कोणी येतील मग निवडून येऊ, अरे हा करण पवार उमेदवार आहे, तो उमेदवार एका बाजूला त्याला भारतीय जनता पक्षाने विधानसभा दिलं, लोकसभा दिलं. 10 वर्षामध्ये तुम्ही काय केलं? सत्तेत होते, सत्तेत असताना सुद्धा अरे काम लावल्या निदानांच्या सुखात चालले या. अहो, यांनी साधं सुखा दुःखात सुद्धा तुमच्याकडे आलेले काम सोडा. आणि म्हणून मी परवाच्या माझ्या मेळाव्याच्या भाषणामध्ये मोदीजींपासून शहाजींपासून फडणवीस साहेबांपर्यंत सगळ्यांचे आभार मानले की उद्या काय व्हायचं ते उद्या. पण इतका निष्क्रिय खासदार ज्यांनी 5 वर्ष आमच्या प्रगतीपासून आम्हाला लांब ठेवलं, अशा खासदाराचं मी तिकीट कापलं, त्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे पहिल्यांदा आभार मानले. बाजूला आज ती स्मिताताई वाघ, अरे यांचं मी मनापासून अभिनंदन केलं की अशी महिला मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही. किती महिला आहे, महिला फक्त नावाला आहे. बांधवांनो, भारतीय जनता पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद त्यांनी घोषवलेलं, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. एवढं सोडा, त्यांचा त्याग मी आपल्याला सांगेल. ज्या स्मिताताई वाघांचं तिकीट जाहीर झालं, फॉर्म भरायची वेळ आली, अशा वेळेस त्यांना नाकार